ओके, तर 2025 मध्ये एक युट्यूब चॅनल स्टार्ट करणं इतकं सोपं पण नाही आहे आणि आपण विचार करतो इतकं अवघडही नाही आहे. तर आपण सगळेच काय करतो, युट्यूब चॅनल स्टार्ट करतो आणि युट्यूब चॅनल स्टार्ट केल्यानंतर आपल्या समोर सगळ्यात मोठा क्रायटेरिया येतो, तो म्हणजे 4000 वॉच आवर्स आहे आपला आणि त्यानंतर 1000चा आपल्याला सबस्क्रायबर्स आहे. तर ही जी दोन नंबर्स आहेत तर ते आपल्याला कधी कधी खूप मोठे वाटतात की 4000 तास होत नाही आहे. कधी कधी कोणाचे तरी 1000 तासालाच येऊन अडकतात, कधी कधी कोणाचे 1200 होतात, अडकतात, असं होतंय. आणि सबस्क्रायबर्स जे आहेत तर ते खूप वाढतायत, ठीक आहे, ते वाढतायत पण ते खूप स्लो रेशोमध्ये वाढतात, म्हणजे दिवसाला 4-5 असे सबस्क्रायबर्स वाढतात. तर हे आपल्याला नको आहे. हे जे आहेत तर ते आपल्याला आपले वॉच टाइम जो आहे तर तो पण इन्क्रीज करायचा आहे आणि आपले सबस्क्रायबर्स जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला काय करायचे आहेत, इन्क्रीज करायचे आहेत. तर हे आपण कशा पद्धतीने करू शकतो, 4000 तास आणि हे झाल्यानंतर चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर सुद्धा आपल्याला आपल्या चॅनलमध्ये कन्सिस्टंट असणं खूप जास्त महत्वाचं आहे, कारण डॉलर्स जे तुम्हाला मिळतात. मग जर तुम्ही ना तुमचं चॅनल खूप ग्रो झाले, मॉनिटाईज झाले, ठीक आहे, मॉनिटाईज झाले पण खूप स्लो ग्रो होतोय किंवा व्ह्यूज खूप कमी येतात, तर मग तुमचे दिवसाचे डॉलर जे भरतायत ना तर ते कमी भरतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला $100चा क्रायटेरिया असतो. $100 भरले की तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये ते जे पैसे आहेत ते तुम्हाला येतात. मग जर समजा तुमचे रोज $1 किंवा $2 भरायला लागला तर $100 भरायला तुम्हाला किती महिने लागणार आहेत, साधारण 3 महिने लागतील. रोज एक जरी डॉलर भरला ना तरी 3-3.5 महिने लागतील तुम्हाला $100 भरायला, म्हणजे साधारण 9,900च्या आसपास ही अमाऊंट होते. तर असं न करता कमीत कमी, ठीक आहे, कमीत कमी दिवसाला आपल्याला किमान $5 पासून स्टार्ट झालं पाहिजे. मग $10 असेल, 20 असेल तर ते आपल्याला मिळायला पाहिजे. आणि हे जे अमाऊंट आहेत तर ते अचिवेबल आहेत, ठीक आहे. $5 डेली, $5 किंवा डेली $10 ही जी अमाऊंट आहे ना तर ती अचिवेबल आहे. फक्त तिथं आपल्याला थोडेफार काहीतरी स्ट्रॅटेजीज वापरायचे, तर ते आज आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत, कोणते स्ट्रॅटेजीज आपण यूज करणार आहे आणि आपलं चॅनल जे आहे ते ग्रो करण्यासाठी मदत करणार आहे, ठीक आहे. पण हे जे अमाऊंट आहेत तर ते अचिवेबल आहेत आणि ट्रू अमाऊंट आहेत, कारण हे मी माझ्या एक्सपिरियन्स वरून सांगते. इट जस्ट टेक्स अ वन व्हिडिओ, ठीक आहे. तर आपण आता काय काय प्लॅनिंग करायचं आहे तर मी तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगणार आहे. तर सगळ्यात पहिला, ठीक आहे, सगळ्यात पहिला तुमच्या कंटेंटवरती लक्ष द्या. तुम्ही काय कंटेंट बनवताय, कुकिंग चॅनल बनवताय, त्यानंतर फेसलेस व्हिडिओज, मोटिवेशनल व्हिडिओज बनवताय, तर तुम्ही काय व्हिडिओज बनवताय तर त्याच्यावरती थोडंसं लक्ष द्या. कशा प्रकारचे व्हिडिओज बनवताय आणि ते जे व्हिडिओज बनवताय तर त्याची क्वालिटी आपण चांगल्या प्रकारे कशी करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही असं फेस व्हिडिओज करणार आहात तर मोस्टली जिथून नॅचरल लाईट येते, जसे की सनलाईट वगैरे येते, तर अशी प्लेस निवडा सो दॅट तुमची क्लॅरिटी जी आहे तर ती चांगल्या प्रकारे दिसणार आहे. जर तुम्ही रात्रीचं किंवा अंधाराचं जर रेकॉर्डिंग केलं, शूटिंग केलं तर तुमची क्लॅरिटी जी आहे तर ती काय होणार आहे, थोडीशी डाऊन होणार आहे. त्यामुळे मोस्टली मॉर्निंगच्या पिरियडमध्ये, म्हणजे दिवसाच्या पिरियडमध्ये तुमचे जे व्हिडिओज असतील विथ फेस तर ते रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करा. ऑडिओ क्वालिटी, तर ऑडिओ क्वालिटीसाठी भरपूर जणांचे तुमचे मेसेजेस आलेले आहेत की माईक कोणता यूज करायचा. जर सुरुवातीच्याच काळामध्ये अगदी जास्त महागडे माईक्स जे असतील तर ते न यूज करता तुम्ही साधे विथ वायर माईक्स असतात ना, 150 पासून चालू होतात, किंवा वायरलेस माईक सुद्धा आहेत सध्या अमेझॉनवरती येतात, मिशोवरती येतात, जे की $400 पासून चालू होतात, वायरलेस आहेत. फक्त त्याच्यामध्ये नॉईज कॅन्सलेशनचा जो मोड आहे ना तर तो नाही आहे, बाकी सगळं तुम्हाला जी सिस्टम आहे ना तर ती सेम दिली जाते. तर ते माईक्स जे असतील तर ते तुम्ही सर्च करून ते तुम्ही यूज करू शकता. किंवा इनिशियल स्टेजला जरी तुम्ही शांत वातावरणामध्ये, म्हणजे दुपारी वगैरे शांत असेल आणि त्यावेळी जर तुम्ही व्हॉइस ओव्हर दिलात ना तर बेटर राहील. तर व्हॉइस ओव्हर वगैरे जे आहे तर ते आपण आपल्या पूर्ण लेक्चर्समध्ये शिकवलेलं आहे की इनशॉर्टमध्ये कशा प्रकारे व्हॉइस ओव्हर जो आहे तर तो तुम्ही देऊ शकताय. त्यानंतर एडिटिंग कसं करू शकताय तर ते तुम्हाला डिटेलमध्ये सगळं शिकवलेलं आहे. फक्त जे शॉर्ट्स तुम्ही घेताय तर ते क्लिअर असावेत आणि एक ग्राफिक केलेली आहे तर त्या पद्धतीने तो अँगल सेट करून छान लाईट येईल अशा प्रकारे सेट करून तुम्ही तुमचं कंटेंट बनवा. म्हणजे तुमच्या कंटेंटची जी क्वालिटी आहे ना तर ती हाय क्वालिटी होणार आहे आणि नक्कीच तुमचा कंटेंट आहे तर तो एंगेजिंग होणार आहे. क्वालिटी जी आहे तुमच्या कंटेंटची ती खूप जास्त मॅटर करते तुमचा व्हिडिओ जो आहे तर तो व्यवस्थित चॅनलवरती रँक करण्यासाठी, ठीक आहे. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे आपला टायटल्स अँड थंबनेल्स. आता टायटल म्हणजे काय की तुम्ही तुमच्या व्हिडिओला, ठीक आहे, तुम्ही तुमच्या व्हिडिओला काय टायटल देताय, व्हिडिओचं नाव काय देताय तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपण रँडमली कोणतंही नाव देऊ शकत नाही. तर आपल्या रेकॉर्डिंग्समध्ये, आपल्या लेक्चर्समध्ये भरपूर असे लेक्चर्स मी ऍड केलेले आहेत जिथे तुम्हाला एसईओ फ्रेंडली टायटल, डिस्क्रिप्शन वगैरे पार्ट आहे. तर टायटल्स जे आहेत ना तर ते एसईओ फ्रेंडली द्या.
चॅट जीपीटी यूज करा. मी डिटेलमध्ये शिकवलेलं आहे चॅट जीपीटी कसा यूज करायचा टायटलसाठी. तर तुमचा काय टॉपिक आहे, सपोज फॉर एक्झाम्पल मी आज माझा एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे की म्हणजे माझा टॉपिक होता की मदरहुड अँड करिअर. तर हा माझा टॉपिक होता. ठीक आहे. तर मी चॅट जीपीटीला विचारणार की या टॉपिकशी रिलेटेड मला असे टायटल्स दे जे की लोक सर्च करतात, आणि मग मला चॅट जीपीटी ते टायटल्स देणार. तेच टायटल्स मी माझ्या व्हिडिओच्या टायटलला यूज करणार आहे. सेम टायटल मी यूज करणार आहे. ठीक आहे. त्यामुळे टायटल्स जे आहेत तर ते AI टूल्स थ्रू जनरेट करून घ्या. तुमचे स्वतःचे टायटल्स देऊ नका. चॅट जीपीटीचा यूज करा. डिटेलमध्ये टायटल्स कसे चॅट जीपीटीवरती सर्च करायचे तर त्याचे लेक्चर्स ऑलरेडी ऍड केलेले आहेत वेबसाईटवरती. तर ते व्हिडिओज जे आहेत तर ते चेक करा. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे तुमचा थंबनेल्स. ठीक आहे. तर थंबनेल्सचे पण रेकॉर्डिंग्स आहेत आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल. तर थंबनेल्स आय कॅची असले पाहिजे. म्हणजे थंबनेलमध्ये असं काही फेक पण करायचं नाही आहे. म्हणजे काही ज्या गोष्टी नाहीयेत तुमच्या व्हिडिओमध्ये ते ऍड करायचं नाही. ज्या व्हिडिओमध्ये आहेत ते, बट स्टील तुमचं थंबनेल जो आहे तो इंटरेस्टिंग, म्हणजे काहीतरी एक्साइटमेंट, काहीतरी प्रश्न त्या थंबनेल वरती आले पाहिजेत. सो दॅट व्ह्युअर्सना किंवा सबस्क्रायबर्सना असं वाटलं पाहिजे की अरे या व्हिडिओमध्ये काय असणार आहे आणि ही जी व्हिडिओ आहे तर ते आपण बघूया. ठीक आहे. तर थंबनेल जे आहे ते जास्तीत जास्त माहिती, अगदी जास्तीत जास्त माहिती म्हणजे खूप जास्त कंजेस्टेड करू नका तुमच्या थंबनेलला. सो इट्स सिम्पल बट स्टील तितका इन्फॉर्मेटिव्ह तुमचा थंबनेल जो आहे तर तो असला पाहिजे. कलर कॉम्बिनेशन चूज करताना छान कलर कॉम्बिनेशन चूज करा. म्हणजे अगदी ब्राईट कलर जे की एखादी व्यक्ती स्क्रोल करत असते त्यावेळी तुमचा थंबनेल बघितल्यावरती, तुमच्या थंबनेलचं कलर कॉम्बिनेशन बघितल्यावरती तुमच्या थंबनेलवरती ऍटलिस्ट 1 सेकंड तरी लक्ष जाईल अशा पद्धतीचे थंबनेल्स बनवा. कलर कॉम्बिनेशन जे आहे ते थंबनेलसाठी चांगले यूज करा. ठीक आहे. फर्स्ट होता टायटल. टायटल्स तुम्हाला कंपल्सरी चॅट जीपीटी वरूनच घ्यायचे आहेत. कसे घ्यायचे आहेत तर ते आपल्या लेक्चर्स मध्ये ऍड केलेलं आहे. टायटल्स कंपल्सरी चॅट जीपीटी वरून यूज करा. तुमचं कुठलाही चॅनल असेल, कुकिंग चॅनल असेल, तुमचे डेली व्लॉग्स असतील, एज्युकेशनल चॅनल असेल, मोटिवेशनल चॅनल असेल, हे आहेत तुमचे टायटल्स जे आहेत तर ते कंपल्सरी तुम्हाला चॅट जीपीटी वरूनच घ्यायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर तुमचा थर्ड पॉइंट आहे फर्स्ट 10 सेकंड्स. फर्स्ट 10 सेकंड. तर पहिले 10 सेकंड. ठीक आहे. तुम्ही तुमचा व्हिडिओ बनवताय तर तुमच्या व्हिडिओचे पहिले 10 सेकंड खूप महत्वाचे आहेत. कारण एखादी व्यक्ती तुमचा पूर्ण व्हिडिओ बघायचा की नाही बघायचा तर ते पहिल्या 10 सेकंड व्हिडिओ बघितल्यानंतर ठरवते. त्यामुळे पहिल्या 10 सेकंड्सला नमस्कार मी क्षितिजा, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे, तर असं न करता काहीतरी थ्रू आउट द व्हिडिओ तुमचं काय आहे. फॉर एक्झाम्पल सपोज आता मी एक टॉपिक घेते की आपण हाच टॉपिक घेऊयात की मदरहुड अँड करिअर. ठीक आहे. तर या टॉपिक बद्दल तुम्हाला बोलायचं आहे पहिले 30 ते 40 सेकंड, आणि त्यानंतर मग तुम्ही तुमचा इंट्रो देऊ शकता की नमस्कार मी क्षितिजा. ठीक आहे. सुरुवातीला जर तुम्ही तुमचा इंट्रो दिला तर तुमच्या चॅनलचं जे अटेन्शन आहे लोकांचं तर ते काय होणार आहे, लूज होणार आहे. त्यामुळे सुरुवातीला इंट्रो देऊ नका. तुमचे फर्स्ट 10 सेकंड्स जे आहेत तर एक तर तुम्ही डेली व्लॉगिंग वगैरे करत असाल ना तर पहिल्या 30 ते 40 सेकंड मध्ये छोटे छोटे त्याचे जे प्रिव्ह्यू असते. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक तुमचा पूर्ण व्लॉग मध्ये काय काय झालेलं आहे तर त्याचे छोटे छोटे प्रिव्ह्यूज जे असतात, छोटे छोटे कटिंग्स जे आहेत तुमच्या व्हिडिओचे तर ते तुम्ही ऍड करा, आणि त्यानंतर तुमचा व्हिडिओ किंवा तुमचे इंट्रोडक्शन आहे तर ती चालू करा. सुरुवातीला कधीच तुमच्या चॅनलचा किंवा तुमच्या नावाचा इंट्रोडक्शन जो आहे तर तो तुमच्या व्हिडिओमध्ये ऍड करायचा नाही. ठीक आहे. तर फर्स्ट 10 सेकंड खूप महत्वाचे आहेत तुमच्या व्ह्युअर्सचं अटेन्शन जे आहे तर ते ग्रॅब करण्यासाठी. त्यानंतर फोर्थ वन आहे कन्सिस्टन्सी. तर येस, कन्सिस्टन्सी मी खूप वेळा सांगत असते, कन्सिस्टन्सी खूप जास्त मॅटर करते. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एखादा व्हिडिओ, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एखादा व्हिडिओ आठवड्यातून तुम्ही किती व्हिडिओज अपलोड करताय, आठवड्यातून तुम्ही 3 व्हिडिओज अपलोड करताय. ठीक आहे. 3 व्हिडिओज अपलोड करताय. मंडे एक कॅलेंडर आहे तुमच्याकडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे आणि संडे. ठीक आहे. तुमच्याकडे टोटल 7 दिवस आहेत. तर तुम्ही व्हिडिओ कधी अपलोड करणार आहे, लॉंग व्हिडिओ तुम्ही इथे अपलोड करणार आहे. मंडे लाईक करा, वेनसडे लाईक करा, आणि इथे फ्रायडे किंवा सॅटरडेला कधीही करू शकता, सॅटरडेला करा. ठीक आहे. तुमच्या अकॉर्डिंगली करा. मग ट्यूसडे वगैरे आहे तर इथे पण तुम्हाला कन्सिस्टन्सी अपलोड करायचं आहे. म्हणजे शॉर्ट्स असेल किंवा कम्युनिटी पोस्ट असतील तर ते अपलोड, म्हणजे कन्सिस्टन्सी जी आहे तर ती मेंटेन करा. ठीक आहे. व्हिडिओ अपलोड केला, 10 दिवसाचा ब्रेक घेतला, मग पुढचा व्हिडिओ अपलोड केला तर असं करू नका. त्यामुळे काय होतं, कन्सिस्टन्सी ब्रेक होते, आणि युट्यूबच आहे तर ती तुमचे व्हिडिओ जे आहेत तर ते इतर लोकांना सजेस्ट करत नाहीत, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमची व्हिडिओ जी आहे तर ती पोहोचवली जात नाही. त्यामुळे कन्सिस्टन्सी ठेवा. कन्सिस्टन्सी
बॅलन्स करा आणि तुमचे व्हिडिओज जे असतील ना तर ते अपलोड करा. ठीक आहे. त्यानंतर तुमचा 5th पॉइंट आहे SEO. ठीक आहे. त्यानंतर तुमचा 5th पॉइंट जो आहे तर तो आहे SEO. आता भरपूर स्टुडंट्स ना SEO म्हणजे काय माहित नसते. S म्हणजे काय सर्च, E म्हणजे काय इंजिन, O म्हणजे काय ऑप्टिमायझेशन. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे जे लोक सर्च करतायत असाच कंटेंट आपल्याला बनवायचा आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय यूज करताय, जे टायटल्स, जसं मी सांगितलं की ChatGPT यूज करा टायटल्ससाठी. ठीक आहे. ChatGPT यूज करा. SEO फ्रेंडली कंटेंटसाठी ChatGPT कंपल्सरी यूज करा. त्याच्यामध्ये तुमचा टायटल येईल पहिला. ठीक आहे. मेन तुमचा टायटल आहे की कोणता टायटल ठेवायचा. टायटल नंतर महत्वाचा आहे तुमचा डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शन पण तुमचा खूप जास्त महत्वाचा आहे. व्हिडिओचा काय तुम्ही व्हिडिओमध्ये ओव्हरऑल व्हिडिओमध्ये काय केलेलं आहे तर तो महत्वाचा आहे. तो सुद्धा तुम्ही ChatGPT मधून SEO फ्रेंडली कंटेंट जो होता तो घेऊ शकताय. डिस्क्रिप्शन पण कसा घ्यायचा तर त्याच्यावरती सुद्धा सेपरेट व्हिडिओ आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे, तर ती सुद्धा चेक करा डिस्क्रिप्शन कशा प्रकारे आपण घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला इम्पॉर्टंट आहे टॅग्स. डिस्क्रिप्शन सारखेच टॅग्स आहेत. टॅग्स कसे ऍड करायचे व्हिडिओ अपलोड करतानाची जी टेक्निक आहे युट्यूब स्टुडिओची तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे टॅग्स. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा लाईव्ह लेक्चरमध्ये घेणार आहोत की व्हिडिओ कशी अपलोड करायची प्रोसेस. त्याच्यामध्ये हे 3 ऑप्शन्स आहेत तर ते मी तुम्हाला पुन्हा डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन. तर हे जे टॅग्स आहेत तर ते सुद्धा खूप जास्त महत्वाचे आहेत. ठीक आहे. टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग्स हे महत्वाचे आहेत तुमचा SEO रँक करण्यासाठी. म्हणजे लोक जे सर्च करतायत ना तर तेच टॉपिक्स घ्या आणि त्याच्यासाठी तुमचे अनालिटिक्स वापरा. तुमचे अनालिटिक्स वापरा. अनालिटिक्समध्ये ट्रेंड्स म्हणून एक ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कळतंय की तुमच्या चॅनलवरती कुठले व्हिडिओ जास्त बघितले जात आहेत तर तेच व्हिडिओज बनवा. ट्रेंड्समध्ये जे व्हिडिओज असतात ना तर तेच व्हिडिओज तुम्ही बनवायला घ्या. ठीक आहे. ट्रेंडिंगमध्ये जे व्हिडिओज आहेत तर तेच व्हिडिओज तुम्ही प्रिपेअर करायला घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा नेक्स्ट टॉपिक आहे एंगेज विथ ऑडियन्स. तर ऑडियन्स सोबतची एंगेजमेंट खूप महत्वाची. ठीक आहे. तुमचा नेक्स्ट टॉपिक आहे एंगेज विथ ऑडियन्स. एंगेज विथ ऑडियन्स. आता ऑडियन्स सोबत एंगेजमेंट म्हणजे काय असते. आता तुमच्या पूर्ण व्हिडिओमध्ये ठीक आहे तुमचा व्हिडिओ किती इथून चालू होतोय मी इथपर्यंत तुमचा व्हिडिओ एंड होतोय. ठीक आहे. इथून स्टार्ट होतोय व्हिडिओ इथे एंड होतोय. आपण कन्सिडर करूया की तुमचा पूर्ण व्हिडिओ जो आहे तो 10 मिनिटाचा आहे. 10 मिनिट्सचा फुल व्हिडिओ आहे. तर ऑडियन्स सोबत एंगेज करणं म्हणजे काय, वारंवार ऑडियन्सना काही क्वेश्चन्स विचारणं आणि त्या क्वेश्चन्स वरती कमेंट करायला सांगणं. ठीक आहे. तुमचे जे प्रश्न आहेत तर त्याची उत्तरे जी आहेत ती कमेंट करायला सांगणं. त्यानंतर सबस्क्राईब. ठीक आहे. मधल्या गॅपमध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला सांगू शकता किंवा सिम्पली जरी नाही सांगितलं तरी व्हिडिओ एडिटिंग करताना सबस्क्राईबचा जो काही बटन आहे सिम्पली सबस्क्राईबचा बटन जो आहे तर तो तुम्ही ऍड करायला सांगू शकताय तुमच्या ऑडियन्सना. सबस्क्राईबचा जो काही बटन आहे तर तो तुम्ही ऍड करायला सांगू शकताय तुमच्या सबस्क्रायबर्सना. सबस्क्रायबरची जी रिक्वेस्ट आहे तर ती तुम्ही करू शकताय. आणि कमेंट्स तुमचे काय व्ह्यूज तुम्हाला काय वाटलं तर कमेंट्सचा पार्ट तुम्ही लास्टला ऍड केला तर चालेल. म्हणजे तुमचे काय व्ह्यूज आहेत, फीडबॅक काय आहे, किंवा अजून कोणत्या टॉपिक्सवरती तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडतील तर हा पार्ट तुम्ही इथे विचारू शकता. म्हणजे तुमचे व्हिडिओ जे आहे ना तर ते एंगेजिंग करायचे, ऑडियन्सला कमेंट करायला सांगायचं. ठीक आहे. तुम्हाला कमेंट्स आल्या पाहिजे. तुमचं काय मत आहे तर हे कंटिन्युअसली तुम्हाला ऑडियन्सला विचारायचं आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुमची व्हिडिओ एंगेजिंग झाली, तुमच्या व्हिडिओजवरती कमेंट्स आले तर खूप बेटर राहील. आता मी लास्ट माझे काही व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओज चेक करा. लेटेस्ट व्हिडिओज असतील तर त्या चेक करा. तर त्याच्यावरती भरपूर असे कमेंट्स आलेले आहेत. का कमेंट्स आलेले आहेत कारण भरपूर जण आपले व्हिडिओज बघतात, त्यांना ते आवडतात, खूप छान छान कमेंट्स त्यांच्याकडे असतात पण ते कमेंट आपल्याला करत नाहीत. ठीक आहे. जोपर्यंत आपण त्यांना सांगत नाही. तर आता मी काय केलेलं आहे माझ्या चॅनलवरती जे बेस्ट 10 कमेंट्स आहेत तर त्यांच्यासाठी एक रिवॉर्ड ठेवलेला आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळे काय करायचे
काहीतरी एंगेजिंग कंटेंट जो आहे ना तो ऍड करायचा. बेस्ट 10 कमेंट्सना मी रिवॉर्ड ठेवलेला आहे. त्यामुळे माझे लास्टचे 2-3 व्हिडिओज जर तुम्ही बघितले तर त्याच्यावरती कम्पॅरेटिव्हली जास्त कमेंट्स आहेत आणि स्पेशली ते कमेंट्स ना मोठे आहेत, म्हणजे मोठे मोठे कमेंट्स ऍड केलेले आहेत रिवॉर्डसाठी. त्यामुळे हा जो पार्ट आहे एंगेज विथ युअर ऑडियन्स तर तो कंपल्सरी ठेवायचा. तुमचे क्वेश्चन्स काय असतील, सबस्क्राईबचा बटन ऍड करायचा, तुमचे फीडबॅक किंवा त्यांचे काय कमेंट्स असतील तर ते विचारायला विसरायचं नाही, कारण ऑडियन्स तुमच्या व्हिडिओमध्ये एंगेज झाली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे जो की आपण भरपूर माझ्याकडून स्किप केला जातो, आय डोंट नो तुमच्याकडून केला जातो की नाही, तर शॉर्ट्स. ठीक आहे. शॉर्ट्स जो आहे तर तो खूप महत्वाचा आहे. मी तुम्हाला आपल्या एका ह्याच्यामध्ये शॉर्ट्सचं इम्पॉर्टन्स सांगितलेलं आहे की मला माझ्या एका शॉर्ट्स मधून साधारण 20 ते 30,000, आय डोंट नो आता एक्झॅक्टली किती आहेत, पण 20 ते 30,000 सबस्क्रायबर जे आहेत तर ते मला एका शॉर्ट्स मधून मिळालेले आहेत. त्यामुळे शॉर्ट्स अपलोड करणं खूप जास्त महत्वाचं आहे. शॉर्ट्स तुम्ही जसं मी मगाशी तुम्हाला रुटीन सांगितलं तर त्या पद्धतीने शॉर्ट्स अपलोड करा. छोटे छोटे पार्ट्स, फुल लॉंग व्हिडिओमध्ये काय काय आहे ना तर त्यातले छोटे छोटे पार्ट्स घ्यायचे. ही एक शॉर्ट झाली, ही दुसरी शॉर्ट झाली, ही तिसरी शॉर्ट झाली, अशा प्रकारे शॉर्ट्स तुम्हाला बनवायचे आहेत. कंटिन्युअसली शॉर्ट्स आणि लॉंग याचं जर तुम्ही कॉम्बिनेशन केलं, ठीक आहे, कन्सिस्टन्सली जर तुम्ही शॉर्ट्स अपलोड करताय तर शॉर्ट्समुळे काय होतंय, शॉर्ट्समुळे तुमचे सबस्क्रायबर्स वाढतात. शॉर्ट्समुळे काय होतंय, तुमचे लॉंग व्हिडिओ जे आहेत तर त्याच्यामुळे तुमचं वाढतंय आणि तुम्हाला ते सबस्क्रायबर्स 1000 करायचे आणि वॉच टाइम 4000 करायचे. ठीक आहे. त्यामुळे दोन्ही जर आपण एकत्र घेतलं, फर्स्ट आणि सेकंड दोन्ही जर एकत्र घेतलं शॉर्ट्स आणि लॉंग, तर हा जो मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया आहे आणि तिथून पुढे सुद्धा, ठीक आहे, तुमचं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तिथून पुढे सुद्धा तर तुम्हाला तुमचं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर ग्रो होण्यासाठी किंवा जास्ती अमाऊंट अर्न करण्यासाठी हे दोन जर तुम्ही वापरले तर तुम्हाला खूप जास्त बेनिफिशियल असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आहे कोलॅबोरेशन. कोलॅबोरेशन मध्ये काय येतं तर कोलॅबोरेशन मध्ये येतं की कोलॅबोरेट म्हणजे काय की तुमच्यासारखे इतर कोणी युट्यूबर्स आहेत, ठीक आहे, तुमच्यासारखे इतर कोणी युट्यूबर्स आहेत जे ग्रो करतात सध्या, जे की ग्रोईंग स्टेजला आहेत, तर त्या युट्यूबर सोबत कोलॅबरेट करा. त्यांच्यासोबत तुमचा आयडियाज काय असतील किंवा काही पॉडकास्ट वगैरे तुम्ही करू शकताय काय, किंवा तुमच्या चॅनलवरती त्यांच्या कंटेंटची इन्फॉर्मेशन द्या, त्यांच्या कंटेंटवरती तुमच्या कंटेंटची जे काय इन्फॉर्मेशन असेल तर ती देऊ शकाय. म्हणजे होईल असं की जर समजा त्यांचे एक 400 सबस्क्रायबर्स असतील आणि तुमचे एक 600 सबस्क्रायबर्स असतील तर नवीन 400 लोकांपर्यंत तुमचा कंटेंट पोहोचेल आणि त्यांच्यासाठी नवीन. त्यामुळे त्याच्यामुळे सबस्क्रायबर्स जे आहेत तर ते तुम्ही गेन करू शकता. तर कोलॅबोरेशन सुद्धा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमचं चॅनल जे आहे तर ते ग्रो करण्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे यूट्यूब स्टुडिओचे अनालिटिक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे तुमच्या यूट्यूब स्टुडिओचे अनालिटिक्स. त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता अनालिटिक्समध्ये, एक तर तुम्हाला सांगितलं ट्रेंडिंग टॉपिक्स, तुमचे जे काही ट्रेंड्स आहेत, ट्रेंड्समध्ये तुम्हाला जे काही सध्या ट्रेंडिंग टॉपिक्स आहेत तर ते सगळे टॉपिक्स मिळतील जे की तुमच्या चॅनलशी रिलेटेड आहेत. ठीक आहे. ट्रेंड्समध्ये हा ऑप्शन तुम्हाला मिळून जाईल. तर ट्रेंड्समध्ये कसा शोधायचा तर ते यूट्यूब स्टुडिओचे जे काही लेक्चर्स आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला ओव्हरऑल ट्रेंडिंग टॉपिक्स जे आहेत तर ते कसे शोधायचे तर ते डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुमचे जे व्हिडिओज आहेत तर ते त्याचं ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन काय आहे, ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन. ठीक आहे. म्हणजे तुमची व्हिडिओ किती वेळ बघितली जाते, लोकांचा त्याला रिस्पॉन्स कशा पद्धतीने आहे तर ते सुद्धा तुम्हाला अकॉर्डिंगली चेक करत राहायचं आहे. ठीक आहे. कारण तुमच्या व्हिडिओजना रिस्पॉन्स असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ बनवताय तर ते इम्पॉर्टंट नाही आहे. तुमच्या व्हिडिओचं ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन, फॉर एक्झाम्पल तुमची व्हिडिओ जर 10 मिनिट्सची असेल तर ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन किती मिळतं तुम्हाला, ॲटलिस्ट 3 मिनिटाच्या वरचा हवा, तर तो टॉपिक तुमच्यासाठी ट्रेंडिंग ठरला जातो आणि त्याच्या रिलेटेड तुम्ही नंतर व्हिडिओ बनवू शकताय. 1 मिनिटाच्या आतला ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन असेल 10 मिनिटाच्या व्हिडिओला तर तुम्ही तो टॉपिक नंतर कन्सिडर करू शकत नाही, किंवा त्याच्यामध्ये काहीतरी टायटल वगैरे कस्टमाइज तुम्हाला करावे लागतात आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही तो बनवू शकता. त्यानंतर नेक्स्ट तुमचा ऑप्शन आहे यूट्यूब स्टुडिओ. कंटिन्युअसली चेक करत राहायचं आहे सगळ्यांनीच, कुठला कंटेंट चालतोय कुठला नाही चालत आहे तर ते डिटेलमध्ये तुम्हाला लक्षात येत आहे.
आणि त्यानंतर नेक्स्ट कंटेंट आहे तुमचा प्रमोट ऑन अदर सोशल मीडिया. तर प्रमोट ऑन अदर सोशल मीडियामध्ये एकतर इंस्टाग्राम येतंय, जर अजूनपर्यंत कोणी इन्स्टॉल नसेल केलं तर इन्स्टॉल करा इंस्टाग्राम. आणि त्यानंतर येतोय फेसबुक, एक तर येतो इंस्टाग्राम आणि त्यानंतर दुसरा येतोय फेसबुक. ठीक आहे. आता गमतीची गोष्ट अशी आहे, याच्यावरती आपण डिटेलमध्ये कधीतरी डिस्कस करूयात. जो व्हिडिओ तुम्ही युट्यूबला अपलोड करताय, तो ॲज इट इज तुम्ही फेसबुकवरती सुद्धा अपलोड करू शकताय. जो व्हिडिओ युट्यूबला अपलोड करताय तो ॲज इट इज फेसबुकला अपलोड करू शकताय. फेसबुकवरून सुद्धा तुम्हाला इथे अर्निंग जे आहे तर ते मिळतंय, जर तुमचं चॅनल फेसबुकवरती मॉनिटाईज झालं. ठीक आहे. त्यामुळे इंस्टाग्राम आणि फेसबुकचा पण काय लागतोय तुम्हाला, पेज लागतोय. ठीक आहे. त्याचा व्हिडिओ जो आहे तो मी तुम्हाला पाठवेन, फेसबुकचा पेज कशा प्रकारे आपण क्रिएट करायचा, तर याचा एक डिटेलमध्ये व्हिडिओ आहे, तर तो मी तुम्हाला शेअर करेन. त्या अकॉर्डिंगली तुम्ही फेसबुक पेज क्रिएट करा आणि जो व्हिडिओ युट्यूबला टाकताय तोच व्हिडिओ तुम्हाला फेसबुकला टाकायचा आहे. म्हणजे तुमचं युट्यूब थ्रू पण अर्निंग चालू होतंय आणि फेसबुक थ्रू पण अर्निंग जे आहे तर ते चालू होत आहे. युट्यूबला शॉर्ट्स अपलोड करताय, सेम शॉर्ट्स फेसबुकला पण रील्स म्हणून अपलोड करायचे आणि सेम इंस्टाग्रामवरती पण रील्स म्हणून अपलोड करायचे शॉर्ट्स. आता शॉर्ट्स तुमच्या किती वेळाचे असतात, एक तर आता तुम्हाला लिमिट आलंय 3 मिनिटापर्यंतचे शॉर्ट्स असतात, पण 3 मिनिटाचे लेंदी शॉर्ट्स बनवू नका. तुम्ही काय करा, शॉर्ट्स साधारण 60 सेकंड्सच्या आतले. ठीक आहे. शॉर्ट्स जे असतील तर ते तुम्हाला 60 सेकंड्सच्या आतले शॉर्ट्स जे आहेत तर ते बनवायचे आहेत आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही त्याच्यावरती काम जे आहे तर ते करू शकताय. 60 सेकंड्सच्या आतले शॉर्ट्स बनवायचे सो दॅट ते आय कॅची ठरतात आणि अट्रॅक्टिव्ह ठरतात. 60 सेकंड्सच्या आतले शॉर्ट्स. जर तुम्ही थोडेसे कंपॅरेटिव्हली मोठे शॉर्ट्स घेतले ना तर होतंय असं की ते लॉंग व्हिडिओजमध्येच मोडले जातात आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय होतं की ऑडियन्स रिटेन्शन जे आहे, ठीक आहे, म्हणजे किती वेळ तुमचे व्हिडिओ जो आहे तो बघितला जातोय ना तर ते तुमचं कमी होऊ शकतं. जर तुम्हाला मिनी व्लॉग्स बनवायचे असतील, ठीक आहे, मिनी व्लॉगचा सुद्धा आपण सेपरेट एक टॉपिक जो आहे तर तो घेतलेला आहे. जर तुम्हाला सेपरेट मिनी व्लॉग्स बनवायचे असतील तर तुम्ही मिनी व्लॉगसाठी 3 मिनिटाचा वेळ घेऊ शकता. ठीक आहे. मिनी व्लॉग्स बनवायचे असतील तर 3 मिनिटाचा वेळ तुम्ही शॉर्ट्सला तिथे घेऊ शकता. पण जर छोटे शॉर्ट्स म्हणजे तुमच्या लॉंग व्हिडिओजमधून जर तुम्ही शॉर्ट्स वगैरे असे घेताय ना छोटे छोटे, तर ते 1 मिनिटाच्या आतलेच हवे, 60 सेकंड्सच्या आतलेच हवे. जरी तुम्हाला 3 मिनिटाचा तिथे वेळ दिलेला आहे तरी पण तुम्ही ते जे शॉर्ट्स घेताय ना तर ते 1 मिनिटाच्या आतलेच शॉर्ट्स घ्या आणि त्या अकॉर्डिंगली ते शॉर्ट्स जे असतील तर ते अपलोड करा. ठीक आहे. तर हे होते टॉपिक्स जे की खूप जास्त महत्त्वाचे होते. त्याच्यामध्ये भरपूर विषय मी तुम्हाला सांगितलेले आहेत, जसे की यूट्यूब स्टुडिओ कंटिन्युअसली चेक करत राहायचं आहे, कारण सबस्क्रायबर्स जसे तुमचे वाढत आहेत त्याच पद्धतीने वॉच टाईम वाढला पाहिजे. त्यासाठी लॉंग आणि शॉर्ट्स दोन्हीचं कॉम्बिनेशन जे आहे तर ते तुम्हाला करायचं आहे. आणि यूट्यूबला सिरियसली घ्या, थोडंसं एक इन्कम सोर्स म्हणून तिथे कन्सिडर करा. नक्कीच तुम्हाला त्या पॅशनेटली तुम्ही काम करायला चालू कराल ज्यावेळी तुम्ही त्याला सिरियसली घ्याल. आणि ॲटलिस्ट, ठीक आहे, आता कधी कधी डिपेंड करते, भरपूर जण प्रश्न विचारतात की चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी किती वेळ लागते, तर डिपेंड करतंय चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी किती वेळ लागतोय. आता कधी कधी कोणाचं तर लगेच होऊन जातं. ठीक आहे. कधी कधी न्यू कमर्स असतील, न्यू यूट्यूबर्स असतील तर पहिल्या व्हिडिओजला पासूनच त्यांना साधारण 4000 वगैरे असे व्ह्यूज असतात पहिल्या व्हिडिओपासूनच, तर त्यांचं चॅनल लगेच मॉनिटाईज होऊन जाते. तर मी तुम्हाला काही चॅनल्स शेअर करते. द ब्राऊन गर्ल म्हणून एक चॅनल आहे, डेली व्लॉगिंग चॅनल आहे, इंडियन गर्ल इन नायजेरिया. तर ऑलमोस्ट तिचे एका महिन्याच्या आत 1 मंथमध्ये 50K सबस्क्रायबर्स झालेत. ठीक आहे. आणि आपले सुद्धा, ठीक आहे, माझ्या चॅनलचे सुद्धा विदिन 28 डेज, ठीक आहे, विदिन 28 डेज म्हणजे 1 मंथमध्येच आपल्या चॅनलचे सुद्धा 50K म्हणजे 40K झालेत. ऑलरेडी 10K झाले होते माझे सबस्क्रायबर्स आणि विदिन 28 डेज किंवा 25 डेजमध्ये माझे नवीन 40K सबस्क्रायबर्स जे आहेत ते झालेले आहेत. म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली एका दिवसाला, ठीक आहे, एका दिवसाला माझे त्या स्पीडने 1000 ते 2000 सबस्क्रायबर्स वाढत होते. ठीक आहे. त्यावेळी, ठीक आहे, ज्यावेळी चॅनल बूस्ट झालं होतं एका शॉर्ट्समुळे, एका शॉर्ट व्हिडिओमध्ये चॅनल बूस्ट झालं होतं. एका शॉर्ट्समुळे दिवसाला माझे 1000 ते 2000 सबस्क्रायबर्स वाढत होते रोज. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे मला थोडंसं माझं वॉच टाईम वगैरे सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या वाढल्या. आणि आता माझा जो सबस्क्रायबर्स आहे तर तो थोडा कमी झालेला आहे, बट स्टील दिवसाला 500 ते 600
न्यू सबस्क्रायबर्स जे आहेत तर ते आपल्या चॅनलवरती ॲड होतात. 500 ते 600 नवीन सबस्क्रायबर्स जे आहेत तर ते रोज आपल्या चॅनलवरती नवीन ॲड होतात. म्हणजे जर तुम्ही बघितलात तर माझं चॅनल आज बघायला गेला तर 55.2K आसपास तुम्हाला दिसेल. ठीक आहे. आणि उद्या जर तुम्ही चेक केलात हेच माझं अकाउंट तर ते जास्त असणार आहे, कारण सबस्क्रायबर्स जे आहेत तर ते कंटिन्युअसली वाढत आहेत. कारण मी भरपूर SEO फ्रेंडली टॉपिक्स वगैरे जे आहेत तर ते यूज करते. म्हणजे सबस्क्रायबर्सना काय हवं आहे तर त्या रिलेटेड टॉपिक्स जे आहेत तर तेच मी ॲड करते माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओजमध्ये आणि तेच मी तुमच्यासोबत शोकेस करते. तर त्यामुळे होतंय असं की कनेक्शन बिल्ड होतंय आपल्या सबस्क्रायबर्स आणि आपलं, आणि त्यामुळे आपलं चॅनल जे आहे तर ते इझिली ग्रो होण्यामध्ये आपल्याला मदत होते. तर हे जे काही मी तुम्हाला 10 टिप्स सांगितलेल्या आहेत तर त्या व्यवस्थित फॉलो करा आणि डिटेलमध्ये तुम्हाला हे जे काय असतील तर ते मिळून जातील.